MP खांडीचा पाडा आणि त्यांचा अगेन्स्ट समर्थ 11 काठीचा पाडा ही लढत आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये आपण पाहतोय की टॉस दरम्यान जिंकला होता या मॅचचा काठीचा पाडा टीमने आणि फर्स्ट ऑफ ऑल फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे आदिवासी सरपंच चषक आफ्टरनून सेशन बॉल पहिला फुल टॉस डाऊन द ग्राउंड आणि लाजवाब फटका 70-70चा चेंडू आहे लगातो सिक्स आणि लागला आणि बॉल गेला थीट लॉंग ऑन फार पकला धमाकेदार फटका षटकार थँक्यू सर चला बॉल सापडत नसेल तर दुसरा बॉल घ्या आणि सामन्याला सुरुवात करा कारण अगोदरच जो खेळ याआधी थांबला होता ती वेळ देखील आपल्याला रिकव्हर करायची आहे सो बघा यात नंतर जे संघ खेळणार आहेत त्यांना ही नम्रतेची विनंती की प्लीज वेळेवरती रिपोर्टिंग करा पगलाच बॉल होता इन स्टाईल स्वागत केलं बॉलरचं पगला बॉल पगला षटकार या मॅच मधला या 17 मधला बॅटर दीपक भगत यांचा बॅटमधून हा षटकार येतो फर्स्ट ओव्हर बॉलर महेश परड यावेळेस मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल बट कॅच ड्रॉप सूर्याची किरण डोल्यावरती आली का असंच वाटतंय कारण ज्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर आणखीन आपण म्हणू देखील काय शकतो कारण कॅच तर फार सोपी वाटत होती असं वाटलं की इझिली पकडतील बट कॅच झाली ड्रॉप आणि तोपर्यंत 2 धावा दरम्यान ते कंप्लीट केल्या जातील धाव फलक 8 वरती 8 ऑन द बोर्ड बघा पॉवर प्लेचं षटक त्यामध्ये जर आपण विचार केला तर 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये एक फिल्डर लॉंग ऑफला आहे आणि एक फिल्डर आपल्याला लॉंग ऑनला पाहायला मिळतो हुक केला लाजवाब फटका लाईन लवकर पीक केली परफेक्टली पोझिशन मध्ये आले बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणता फिल्डर नाहीये हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार थँक्यू षटकारानंतर हा चौकार इथे येतोय धाव फलक आता 12 वरती 12 ऑन द बोर्ड आणि बघा बॉलिंग मी म्हणेन कुठे ना कुठे लाईन आणि लेंथ मध्ये मिस्टेक्स होतात आता ड्राईव्ह करायचं होतं लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं बट आम्ही बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आला नाही डॉट बॉल एक्झॅक्टली याच तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की 2 फिल्डर जे डीपमध्ये आहेत त्यामध्ये एक डीप मिड विकेटला आहे एक लॉंग ऑफ आहे आणि त्या दोन्ही फिल्डर्सला जर प्लेमध्ये आणायचं आहे तर तुम्हाला फुल लेंथ बॉल टाकावे लागतील कारण जर तुम्ही बॅक ऑफ लेंथ बॉल टाकाल तर स्क्वेअर लेग इनफिल्ड मध्ये आहे एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये आहे यावेळेस लॉफ्टेड फटका ओढ शॉट वा वा हा बॉल देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे आणखी लागला जेव्हा फटका षटकार आंगडीज काय सुरुवात आहे अगदी धूम धडाक्यात 2 षटकार 1 चौकार धावफळ गाठरा आणि आता तापत्या उन्हाचे चटके फिल्डिंग साईड आणि बॉलरला लागतात कारण ज्याप्रमाणे इथे बॅटिंग केली जात आहे विकेट हवी आहे नेक्स्ट बॉल सन्मान इथे दिला आणि बॅटर दीपक भरपूर इन कंट्रोल दिसतात
पहिल्या षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये दीपकचा एक्सप्लोजिव्ह बॅटिंगचा जोरावरती 18 धावा धावफलकावरती आणि कोणत्याही प्रकारे विकेट इथे गमावली नाहीये. खांडीचा पाडा संघ आणि त्यांचा अगेन्स्ट काठीचा पाडा ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 18 धावा बनवण्यात आला आणि दीपक भगत यांची लाजवाब बॅटिंग या पहिल्या षटकामध्ये. ठीक, आमचा कॉम्बॉक्स समोर समसमात्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. कारण खऱ्या अर्थाने या ज्या लढती आहेत त्या या ट्रॉफीजसाठीच आहेत की आदिवासी सरपंच चषक 2025चा चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान कोणता संघ या पर्वामध्ये पटकावेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. 24 मार्च आवर्जून प्रत्येकी दिवशी या स्पर्धेचा आनंद घ्या. कारण आदिवासी समाजातील क्रिकेटला एक वेगळी चालना देणारी, एक वेगळी उंची देणारी ही स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा ज्यांच्या विद्यमानातून आणि ज्यांच्या संकल्पनेतून आपण पाहतात विद्यमान सरपंच घोटेकरगाव तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. कारण प्रत्येक विभागामधलं क्रिकेट डेव्हलप झालं पाहिजे आणि ते डेव्हलप करण्याकरता कोणाला तरी पुढाकार घेणं आवश्यक आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पुढाकार घेतला गणेशजी कांबडी साहेबांनी आणि हे भव्य दिव्य आयोजन. फुल टॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. बघा, सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत की बघा आज जे ही प्रगत एरिया आहे ज्या विभागामध्ये क्रिकेट ऑलरेडी डेव्हलप आहे, हाय लेवलला खेळला जातो, त्या विभागामध्ये देखील एक काळ असा होता की शून्यापासून सुरुवात होती. आणि आजही जर आपण पाहिलं शहापूर तालुका असो, हे संपूर्ण विभाग असो, क्रिकेट या विभागामध्ये देखील डेव्हलप होतोय. कारण आदिवासी समाजातील क्रिकेट असो किंवा जे ग्रामीण क्रिकेट या विभागामध्ये खेळलं जातं, गोटेकर गावाला मी म्हणेन कोणत्याही परिचयाची कधी आवश्यकता लागली नाहीये टेनिस बॉल क्रिकेटच्या पतलावरती. फुल टॉस पॅनवरती टाकला होता, बट पाहावं लागेल दिशा खराब. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रन मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 19 धावा धावफलकावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल अराउंड द विकेट. आता फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवरती फुल टोल वॉट शॉट. बॉल गेला डीप स्क्वेअर लेग पार. षटकार. अँगडीज लाजवाब फटका. फुल टॉस होता आणि थेट पाठवला बॉलला डीप स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना हा षटकार येतो. धावफलक पुढे जातो. आणखीन एक बैठक. हा बॉल देखील गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत असताना बॅक टू बॅक बिग वन्स. अनदर बिग वन. सिक्सर. अँगडीज तसेच उपसरपंच साहेब महेंद्र आता डिंगोरे साहेबांचं देखील आगमन आणि सिक्सर हॅट्रिक कंप्लीट. आणखीन एक पुलचा फटका यावेळेस. पुल अँड पॉवरफुल. सलगचा तिसरा षटकार. अँगडीज आडव्या हातानेच घेतलं असंच मी म्हणेन. कारण ज्याप्रमाणे बॅटिंग करतात जितू आणि दीपक दोन्ही बॉलर्स आतापर्यंत आपण पाहिल्या षटकामध्ये 18 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिले तर रन चाललेले आहेत
19 टोटल स्कोर कार्ड जे आहे 37 ऑन द बोर्ड आणि आणखीन या ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ देखील बाकी. आणि अशा प्रकारे जर बॅटिंग झाली तर असं वाटतंय की 60-70 इझिली बनतील. विकेट्स काढावे लागतील कारण विकेट जर नाही येणार तर रणगतीवरती ब्रेक लागणं अवघड आहे. ऑन दी अप खेळलेत, बॉल हवेमध्ये आहे, लॉंग ऑफला फिल्डर येतात, फिल्डिंग चांगली राखली, बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. बट अंपायर्स काही सांगतात सेफली फील्ड झाला तेच सांगितलं गेलं. 2 धावा मिळतील. धावफलक 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढायचा 39 धावा धावफलकावरती आणि एक चेंडू आणखीन बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये. गती कमी केली होती क्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न, बट दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक देखील पुढे जातो. धावफलक आता ठीक जाऊन पोहोचला या अतिरिक्त रनच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती. 4-0 ऑन द बोर्ड आणि एक चेंडू आणखी बाकी आहे. बट ही जी सुरुवात आहे ती सुरुवात बॉलरचा मनोबल तोडणारी ही सुरुवात, कारण 11 चेंडूंच्या या खेळामध्ये धावफलक 40. कालच्या दिवसापासून पहिल्यांदा असं काही पाहायला मिळालं, कारण लो स्कोरिंग मॅचेस मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिल्या, बट आज हाय स्कोरिंग मॅचेस. फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवायचा होता, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा गरज 40 धावा धावफलकावरती. कोणत्या प्रकारे विकेट इथे गमावली नाहीये टीम बॅटिंग करत असताना या पहिल्या सत्रामध्ये खांडीचा पाडा टीमने. तसेच अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाकले गेले तर काही असे चेहरे आहेत जेव्हाही आपण त्यांना भेटू एक वेगळाच आनंद भेटतो. आणि त्यामध्ये आमचं मुन्ना पठाण सर असो ते राहतात शहापूरला, बट या नावाला प्रेम संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिथेही जातात तिथे प्रेम मिळत असतो. एक भरपूर चांगले अंपायर आणि त्याचप्रमाणे आमचे समालोचक मित्र फैजल शेख यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. फैजल आलाय म्हणजे एखादी इनिंग त्याचा मुखामधून आपण नक्कीच ऐकूया. आणि फैजल शेख मला एक आणखी गोष्ट आठवली ते मी सांगेल. पूल केला, बॉल हवेमध्ये आहे, डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचलेत आणि कॅच कंप्लीट. सफलता पगली मिळेल. पगला धक्का इथे लागला आणि बॅटर दरम्यान बाद झालेत. दीपक भगतच्या स्वरूपामध्ये हा पगला धक्का. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. धक्का पहिला लागला. बॅटर बाद झालेत. दीपक भगत, आकाश भगत आता क्रमांक 3 वरती येतात. आकाश दरम्यान क्रमांक 3 वरती आले, बट जी सुरुवात महत्वाची होती आणि ती सुरुवात नव्हे तर एक्सप्लोजिव्ह स्टार्ट. मी आधी म्हटलं की बॉलरचं मनोबल तोडणारी ही सुरुवात, कारण जेव्हा पहिल्या 2 षटकांमध्ये 20 रन पर ओव्हर बनवल्या जातात तेव्हा मी म्हणेन की पूर्णपणे प्रेशर फिल्डिंग साईडवरती जातं आणि त्यात नंतर रिकव्हरी करणं हे कोणत्याही बॉलिंग क्रमासाठी अवघडच राहिले. बट 2 धावा दरम्यान ते कंप्लीट केल्या जातील. धावफलक या 2 धावांच्या मदतीने स्कोर काढायचा जाऊन पोहोचला 42 धावा धावफलकावरती आणि आणखीन येत्या 4 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. 4 चेंडू आणखीन बाकी आहेत. धावफलक 2 धाव्यांच्या मदतीने 42 ऑन बोर्ड. बट हे षटक थोडं शांत राखलंय. बॉल हवेमध्ये आहे, बट कोणताही फिल्डर आपल्याला फायनलीला पाहायला मिळाला नाही. शॉर्ट थर्डमॅनला जे फिल्डर होते ते पोहोचले. रनआउटची शक्यता अपील इथे सुरू आहे, बट सावंत सरांनी क्लिअरली नाकारलं आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं कंप्लीट केली गेली. सिंगल धावफलक एका धाब्याच्या मदतीने 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती. बघा पाहिलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर त्यामध्ये आपण भिवंडी असो, पनवेल रायगड परिसर असो, ग्रामीण टीमांची चर्चा व्हायची. बट त्यातल्या त्यात फार कमी वेळेमध्ये महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये गोटेघर गावचं क्रिकेट किती मोठं आहे ते गोटेघर बीने दाखवलं. आणि त्याच गावामध्ये आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा विद्यमान सरपंच साहेब गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहत आहोत.
आणि इथे जजमेंट चुकलं आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर गेला. चौकार. थँक बघा फिल्डिंग नेहमीच महत्वाची राहिली की फिल्डिंगमध्ये जेव्हा तुम्ही मिस्टेक्स करता, कारण अगोदरच या सत्राची कहाणी अशी राखली, पण हा फटका देखील लाजवाब. फुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. थँक्यू डीज. बघा चर्चा जी मी करत होतो की फिल्डिंगचा स्तर महत्त्वाचा का राहतो, कारण एकंदरीत या सत्राची कहाणी अशी राखली की रन्स बनत नाही आहेत, रन्स वाहतात अशी परिस्थिती सुरू आहे. आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर फिल्डिंगचा स्तर तुम्हाला जपायचा होता यावेळेला, तुम्हाला रन्स वाचवायचा होता आउटफील्डमध्ये, बट तिथे देखील मिस्टेक्स. बॅटचा टोलला लागला, बट वाईडीशी लॉंग ऑनचं फिल्डर आता काऊ कॉर्नरपर्यंत आलेत. बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धाबा. कारण कधी कधी ना एक गोष्ट नेहमी राहते की यशाचे मार्ग मिळत नसतात, ते शोधावे लागतात, ते निर्माण करावे लागतात. आणि ते करण्याकरिता तुम्हाला स्वतःला झोकणं आणि पूर्ण समर्थन देणं ही गोष्ट देखील महत्त्वाची राहते. बट आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अग्रेस 55 ऑन द बोर्ड. धक्का लागला एक टीम खांडीचा पाडा. चांगला खेळ राखला, कारण जितू भगत असेल, दीपक भगतने देखील चांगलीच बॅटिंग केली. तसा बॅटमध्ये देखील 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला. बट जितू भगत 4 षटकार 1 चौकार आणि इंडिव्हिज्युअली तो खेळतो 32 धाब्यांवरती. आणि शेवटचा षटक असेल या पहिल्या सत्रामधला. तसेच थोडी मी नजर फिरवली नव्हती माणसावरती, तो चेहरा माझ्या नजरेमध्ये आला नव्हता, पण आता आला. ब्लॅक गॉगल लावून नेहमीच ते फिरतात. आणि आणखीन एक सुप्रसिद्ध अंपायर हेमंतजी शेट्टी सरांचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला गेला दरम्यान फिल्डर बॉल फील्ड करतात. रनआउटची शक्यता. चेक केलं जाईल. सावंत सर सॉफ्ट सिग्नल, नॉट आउट. चला तिसरे पंच त्वरित जॉईंट व्हा, चेक केलं जाईल की एक्झॅक्टली बॅटर सेफली पोहोचलेत की नाही. बट आज अंपायरचा ताफा आमच्या माणसावरती पाहायला मिळतोय. त्यामध्ये अभिजित सावंत सर, मुन्ना पठाण सर, हेमंत शेट्टी सर. नुकतेच जेव्हा केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये सोबत मला वाटतं की संपूर्ण दिवस काम केलं, भरपूर मजा केली आणि निर्णय आला OUT बॅटर आउट. शेवटचं षटक प्रगती पथावरती. बघा शहापूरमध्ये आपण आहोत आणि शहापूरमध्ये आणखीन एक गोष्ट फेमस आहे, बट त्याविषयी मी चर्चा नाही करणार आहे. ती फार महत्त्वाची गोष्ट होती, बट त्या गोष्टीचा उल्लेख मी करणार नाहीये. कदाचित पठाण सर असतील, शेट्टी सर असतील, त्यांना आवर्जून समजले असेल की शहापूरमध्ये आणखीन फेमस काय. यावेळेस लाईन मिस केली बॅटरने, कारण ज्याप्रमाणे स्ट्रोक खेळलं पूर्णपणे लाईन मिस केली. कारण बघा डेथ ओव्हर्समध्ये मोठे तुम्हाला फटके खेळायचे आहेत तर बॉलच्या लाईनमध्ये येणं आवश्यक, लाईन पिक करणं आवश्यक. बट ती गोष्ट मागील चेंडूवरती पाहायला मिळालं नाही. येतोय डॉट आणि चेंडू आता शिल्लक आहेत. येते 4 चेंडू आणखी बाकी या पहिल्या सत्रामध्ये. यावेळेस अगदी पॅनवरती चेंडू आदळला आणि बॅटर बोल्ड झाले. सफलता इथे मिळेल आणि धक्का आणखीन एक. बघा खऱ्या अर्थाने राजधानी एक्सप्रेस गतीने सुरुवात केली होती 3 ओव्हरमध्ये, बट त्यानंतर चौथ्या षटकामध्ये आता फुल स्टॉप लागल्या रन्सवरती, कारण फक्त एकच धाव आतापर्यंत या ओव्हरमध्ये.
अँगडीज धक्का आणखीन एक, कारण एकंदरीत 3 ओव्हरमध्ये 55 असताना मिनिमम मी म्हणेन की 65 पर्यंत पोहोचणं तरी महत्त्वाचं होतं. बट आता असं वाटतं की थोडं अवघड झालं ते देखील, कारण स्कोर कार्ड थांबला. टॉप एज बॉल हवेमध्ये आहे, आणखीन एक विकेट मिळू शकते. विकेट किपर पोहोचलेत, कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता. या लास्ट ओव्हरमध्ये रन्सचं तर माहीत नाहीये, बट विकेट सातत्याने चालले. या ओव्हरमध्ये आतापर्यंत ही तिसरी विकेट. थँक्यू. नाखुश असेल टीम खांडीचा पाडा, कारण ज्याप्रमाणे खेळ दाखवला पहिल्या 3 षटकांमध्ये, बट लास्ट ओव्हरमध्ये पूर्णपणे रिदम इथे ब्रेक झाला. कारण 4 चेंडूमध्ये 3 बॅटर डगआउटमध्ये गेलेत आणि फक्त एकच धाव. जिथे आपण चर्चा करत होतो की आणखीन गतीने रन्स येतील, त्या परिस्थितीमध्ये हे षटक संदीप हरडने चांगलं टाकलं. कारण डेथ ओव्हरमध्ये जिथे पहिल्या 3 षटकांमध्ये रन्स थांबत नव्हत्या, त्याच पहिल्या सत्रामध्ये अंतिम षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. बॅटर राजेश येतात बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 6 वरती. आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. 2 चेंडू आणखीन बाकी आहेत. फुल लेंथ आहे, आणखीन एक डॉट बॉल इथे येतो. क्या बात आहे संदीप हरड, लाजवाब बॉलिंग. गेम चेंजिंग ओव्हर, बट जीतू भगत नॉन स्ट्रायकिंग एंड वरतीच उभे राहिले. एखाद्या बॅटरने किमान हे तरी विचार करायला हवं होतं की जीतू ज्याप्रमाणे खेळला, कदाचित स्ट्राईक रोटेट करून त्याला संधी दिली असती, बट तो विचारच नाही केला. आणि त्यातल्या त्यात हे षटक देखील निघून गेले, कारण 5 चेंडू झाले या ओव्हरमध्ये. फक्त ज्या धावा आलेल्या आहेत फक्त एकच. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा प्रकारे दरम्यान पहिलं सत्र समाप्त. 3 ओव्हरमध्ये 55, बट 4 ओव्हर नंतर 56 आणि त्याचं कारण राखलं संदीप हरड. मॅच विनिंग बॉलिंग आणि कमबॅक करून देणारी ही बॉलिंग. पहिलं सत्र इथे समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण 56 बनवण्यात आलं आणि 57 धावांचं लक्ष इथे सेट केलं टीम खांडीचा पाडा टीमने अगेन्स्ट टीम काठीचा पाडा. एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर होईल सेकंड इनिंगला सुरुवात. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरांकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. थँक्यू सो मच डीजी. तिथे मात्र पाहू शकाल नक्कीच उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात मुख्य मंचावरती. नक्कीच पाहू शकाल क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव मुन्ना पठाण सरांचं नक्कीच शुभागमन झालंय. मी विनंती करतो नक्कीच गणेशजी कांबळे साहेबांनी नक्कीच मुन्ना पठाण सरांचं नक्कीच शुभ सन्मान करायचा आहे. गणेशजी कांबळे यांच्या शुभ हस्ते नक्कीच त्यांचे परम मित्र असतील रामजी डिंगोरे सरांच्या हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. मुन्ना पठाण सर यस पाहू शकाल नक्कीच रामजी डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव मुन्ना पठाण सरांचं मात्र नक्कीच यशस्वी मान आणि सन्मान केला जातोय. आदिवासी सरपंच चषकामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. यस पाहू शकाल नक्कीच यस माडेपाडा टीम्स चला टॉस सोडायचे. डिंबे टीमच्या कर्णधार डिंबे टीमच्या कॅप्टन्स आणि माडेपाडा टीमचे कॅप्टन्स नक्कीच पाहू शकाल हा शुभ सन्मान केला जातोय. रामजी डिंगोरे यांच्या सरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मुन्ना पठाण सरांचा मात्र नक्कीच यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर पाहू शकाल नक्कीच
द व्हॉइस ऑफ धसई ज्यांना म्हटलं जातं, बैलगाडा शर्यत असो या क्रिकेट असेल कबड्डी असेल त्यांचं नात मात्र नक्कीच अग्रेसर असतं, ते मात्र नक्कीच फैजलजी शेख सर इथे सगळे उपस्थित झालेले. मी विनंती करतो नक्की पुन्हा एकदा रामजी डिंगोरे सरांच्या हस्ते हा शुभ असते, हा शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर हेमंत शेट्टी सर आपण सुद्धा याचा हेमंत शेट्टी सरांसह विनंती करतोय. नक्कीच फैजल शेख सरांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. आदिवासी सरपंच चषकामध्ये सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यानंतर पाहू शाल पुन्हा एकदा नक्कीच क्रिकेटच्या परिपटलावरती हेमंतजी शेट्टी सर्स उत्कृष्ट पंच नामवंत पंच आज मात्र दाखल झालेले आजच्या दिवसामध्ये आदिवासी सरपंच चषकामध्ये आपलं वेलकम. मी विनंती करतो पुन्हा एकदा नक्की रामजी डिंगोरे सरांना त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर नक्कीच पाहू शाल विद्यमान सरपंच डिंबेगावचे गोड व्यक्तिमत्व सुभाषजी मोडक साहेब सुद्धा उपस्थित झाले गेलेत. आपलं सुद्धा नक्की यस नक्की रामजी डिंगोरे साहेबांच्या हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. सुभाषजी मोडक साहेब विद्यमान सरपंच डिंबेगावचे नक्कीच गोड व्यक्तिमत्व युवा उद्योजक वैतरणा विभागातील खूप मोठं नाव नक्की मोडक साहेबांचा मात्र नक्की यशस्वी मान आणि सन्मान मात्र केला जातोय. त्याचबरोबर नक्की ज्ञानेश्वर वाघ साहेब सुद्धा उपस्थित झाले गेलेत. यस मी विनंती होतो पुन्हा एकदा रामजी डिंगोरे साहेबांना की नक्की ज्ञानेश्वरजी वाघ साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान मात्र केला जाईल. यस ज्ञानेश्वर दादा यायचं पण सरपंच आउट आपटे गावचे नक्कीच आपटे ग्रामपंचायत नक्कीच पाहू शकाल सरपंच टाकीचवाडी गावचे नक्कीच तीर्थक्षेत्र टाकेश्वर या विभागातील मोठं नाव आज मग त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. ज्ञानेश्वर वाघ साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. यस थँक्यू. त्याचबरोबर सतीजी गांगुर्डे साहेब सुद्धा उपस्थित झालेत. या सतीजी गांगुर्डे साहेब मी विनंती करतो नक्की यस गणेशजी कांबडे या स्पर्धेचे मुख्य आयोजक नक्कीच गोठेकर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच संपूर्ण स्पर्धेचे नक्कीच मुख्य आयोजक ज्यांच्याकडे नक्कीच पाहिले जातात त्यांच्या हस्ते हा शुभ सन्मान गांगुर्डे साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. यानंतर नक्कीच पाहुशाल मॅचला जशी होईल सुरुवात तसं ऐकूया द व्हॉइस ऑफ धसई द व्हॉइस ऑफ शहापूर फैजलजी शेख सर नक्कीच जोडले जातील. यस थँक्यू. चला टॉससाठी नक्की डिंबे टीम आणि नक्कीच माणेपाडा धन्यवाद. शुभ क्रिकेट शुभ सकाळ. नक्की आमच्यासाठी सकाळ असेल. जाऊया मैदानामध्ये दोन संघामध्ये मॅच आणि मॅचला सुरुवात झाली सेकंड इनिंगला. पाहूया गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहत आहोत. दीपक पहिला चेंडू वेगावर स्वार चेंडू पाहायला भेटला. जणू काय आज या मैदानावर त्याला मात्र वेगावर स्वार चेंडू टाकायचे आहेत आणि ते टाकले जातात. त्याच्या माध्यमातून अनेक कॉमेंटेटर अनेक पंच आज या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. जे पी पॅनलचे पंच असतील अनेक स्पर्धा त्याने गाजवलेल्या आज या ठिकाणी आपण पाहतो आदिवासी चषक 2025चा थरार आणि गोटेघर नगरीमध्ये या ऐतिहासिक मैदानावर आपण पाहतो. पुढील चेंडू हा मात्र लाईन चेक केली जाईल पंचाच्या माध्यमातून. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय. वाईट चेंडू आहे म्हणजेच खराब चेंडू. याच्या अगोदरचा चेंडू पाहायला गेला तर विचार केला तर अप्रतिम चेंडू होता. इस्टँडवरून चेंडू निघून गेला. त्यानंतरचा चेंडूचा विचार केला. थोडासा चेंडू फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केला पण चेंडूने जास्तच वळण घेतला आणि चेंडू वाईट पंचांनी घोषित केला. अनेक कॉमेंटेटर ज्याने अनेक स्पर्धा गाजवले ते सुद्धा आज या गोठेघर नगरीमध्ये पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तीच लाईन आहे आणि पुन्हा एकदा पंचांचा डिसिजन येतोय. वाईट चेंडू बॅक टू बॅकचा हा दुसरा वाईट पाहायला मिळतो आणि आमचा मित्र कुणाल सुद्धा आज या स्पर्धेमध्ये पूर्ण अपडेट करताना पाहायला मिळेल. पुढील चेंडू पाहूया. आतापर्यंत विचार केला दीपक याच्या गोलंदाजीचा तर काही चेंडू सुरेख पाहायला मिळले तर काही चेंडू व्हाईट पाहायला मिळत. आतापर्यंत चेंडू टाकून झाले त्याच्या स्पेलमधले 4 चेंडू आणि त्यातील 2 चेंडू व्हाईट आले. धावसंख्या प्रगतीपथावर पाहायला गेलं तर 3 धावा आहेत आणि आमचे समालोचक आदिवासी टेनिस क्रिकेटचे विचार केला तर या ठिकाणी खूपच सुरेख त्यांचा आवाज ऐकायला मिळत आहे. विकी शेवाले सर
त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. खूपच सुरेख फटका सजवला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि त्याच्याकडून झालेली चुकी परिणाम पाहायला मिळेल. हा चेंडू फरार, 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्या आता 4 ने वाढते. धावसंख्या प्रगतीपथावर पाहायला मिळते. धावा स्कोर बडवू लागल्या 7. हे 7 तुम्हारी हमारी. पाहूया 7 कोणाला कोणाची मिळते. गोलंदाजांना फिल्डिंग करणाऱ्या सर्व खेळाडूंची मिळते का फलंदाजांना एकमेकांची मिळते. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक धावतात पलतात पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातो. हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आज शहापूर नगरीमध्ये आपण गोटेकर गावामध्ये आपण पाहतो आदिवासी चषक आणि या ठिकाणी आज भरपूर मोठे कॉमेंटेटर म्हणजे विचार केला तर आता झालेल्या केंद्रीय राज्यमंत्री चषकमध्ये विशाल दादा त्यांचा आवाज आपण ऐकला आणि आज या शहापूर नगरीमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतो. आज आम्ही पाहिलं त्यानंतर रोहन शेलके यांना सुद्धा म्हणलं का आज तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये अनेक कॉमेंटेटर अनेक पंच या ठिकाणी आणलेत म्हणजेच ही स्पर्धा नक्कीच अंतिम टप्प्यावर अनेक म्हटलं जाईल ना तारे सितारे या ठिकाणी येतील आणि त्यातीलच काही तारे सितारे आज पाहायला मिळतात मैदानावर. तर काही आपण स्टेजवर पाहतोय. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी आता आपण गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय. आकाश पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह फटका सुरेख आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतो. चेंडू अडवतो. थोडीशी फंबलिंग पाहायला भेटली पण चेंडू फेकी सुद्धा खराब पण कमबॅक सुरेख पाहायला भेटतो. फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या आता स्कोर बडवू लागली जाईल. धावसंख्या 12. षटक क्रमांक दुसऱ्या पाहतो आपण. प्रथम फलंदाजी करत असताना टीम खांडेपाडा संघाने धावा केल्या 57 धावा 56 झाल्या आणि 57चं टार्गेट ठेवलं. तर पाहूया हे टार्गेट 4 षटकामध्ये कंप्लीट करायचे आणि ते कशा प्रकारे केले जाईल हे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या गोठेघर गावाच्या ऐतिहासिक मैदानावर खूपच सुरेख मैदान सजवलं. या गावातील सर्व खेळाडू कुठेतरी प्रॅक्टिस पहिले करण्यासाठी खाडीच्या मैदानावर प्रॅक्टिस करायचे. त्यानंतर आता आपल्या गावामध्ये हे मैदान आणि या मैदानावर आता ही दुसरी स्पर्धा पाहतो आपण. पहिली स्पर्धाचा विचार केला तर नक्कीच पूर्ण गोठेघर विभागाची स्पर्धा होती आणि ही आदिवासी चषक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगावर स्वार होता. मारायच्या नादामध्ये हा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज फक्त बॅट फिरवतो. त्याला माहित आहे धावा मला करायचे जिंकायचे आणि पुढच्या राऊंडमध्ये माझ्या संघाला नेऊन ठेवायचे. या संघाचा विचार केला तर आपण ज्या संघाची फाईट करतो तो संघ म्हणजे आदिवासी टेनिस क्रिकेटमधला मोठा संघ खांडीपाडा संघ. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पायावर चेंडू बदलला. गल्ली पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होता त्याने अडवला बॉल म्हणजेच निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा आणि आता माझ्या षटकामध्ये किती धावा येतील कारण की या मला कमी धावा द्यायचे. त्यानंतरचे माझे 2 गोलंदाज त्यांना जास्तीत जास्त धावा राहतील याचा विचार असेल. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी करतो. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडूंमध्ये हा युद्ध चालू आहे. गोलंदाज चेंडू टाकतोय, यष्टीरक्षक चेंडू अडवतोय आणि फलंदाज चेंडू मात्र अडवतोय. चांगला बॅटर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 संघ आपण पाहतोय. खांडीपाडा विपक्ष त्याला फाईट करणार टीम काठीचा पाडा. आदिवासी संघ आपण पाहतोय. या शहापूर तालुक्यातील अनेक तारे सितारे या संघांमध्ये सुद्धा आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला मारायचा होता चेंडू आणि हा चेंडू एस्टॅनवरून निघून जातोय. पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजे गोलंदाजी लाजवाब करतोय गोलंदाज. फलंदाजी त्याची कुठेतरी बॅकफुटवर राहिला पण आपल्या संघासाठी एफर्ट फिल्डिंगचा दर्जा असो गोलंदाजीचा असो किंवा बॅटिंगचा असो हा मला द्यायचा. आणि पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी उडवला. फटका फसला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गालामध्ये असला कारण की धक्का या ठिकाणी पहिला बसला. धन्यवाद डीजे. आता पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल
बॅटिंग साठी आल्या मैदानामध्ये 12वा लागलेला हा धक्का क्रमांक 1 आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले म्हणजे 12 चेंडू टाकून झाले आणि 12 चेंडू मध्ये 12 धावा आल्या पण एक गडी बाद झालेला. आता पुढील फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय जगन जाधव. तर गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय. तिसरं षटक टाकण्यासाठी तो सज्ज झाला. पुढील चेंडू पहिला चेंडू बॅटिंगची टॉप एज लागले गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी चुकी करणार नाहीये. धक्का क्रमांक दुसरा जो बॅक टू बॅक लागतोय टीम काठीचा बडा संघाला. धन्यवाद डीजे. विचार केला तर नक्कीच गोठेकर गाव आणि गोठेकर गावचे हे सरपंच यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि कुठेतरी आदिवासी संघानं कुठेतरी एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलंय. शहापूर तालुक्यामध्ये तरी प्रथमच असेल का मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी बाईक दिली जाईल. माझ्या तर या स्पर्धेमध्ये तर पहिलेच पाहतो मी पहिल्यांदाच पाहतो. पुढचा चेंडू नवीन आलेला फलंदाज राजू हाडर आणि त्याच्यासाठी पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. म्हणजे अक्षयाची गोलंदाजी सुद्धा सुरेख चालू आहे मैदानामध्ये. आता उर्वरित चेंडू असतील 10 चेंडू आणि 10 मध्ये करायचे धावा. आता पुढचा चेंडू या ठिकाणी फटका सुरेख आहे पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडू अडवतोय. फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाईल. एका धाब्याने तुम्ही पहा धावसंख्या प्रगतीपथावर आता लागले. स्कोरबोर्डवर धावा 13 धावा. पुढील चेंडू पाहूया. हा फटका सुरेख आहे. जसा आला तसा टोळवलाय चेंडू. लेट पण थेट हा ठोकलाय आदिवासी चषक मधला षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. आता जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. फटक्यांची गरज आहे आणि तो फटका त्याच्या बॅटीतून आला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल पॉवरफुल करायचं होतं पण फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याला माहित आहे या विकेटचा परिणाम कारण की या फलंदाजाच्या बॅटीतून आदल्या चेंडूवर आला होता षटकार आणि त्याचंच उत्तर लगेच अक्षयाने दिलं. त्याला मात्र बाद करतो. धन्यवाद डीजे. धन्यवाद. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खेळण्यासाठी सज्ज झाला ज्ञानेश्वर. 19 धावा आपण स्कोर बोर्ड पाहतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आता मात्र चुकी होणार नाहीये आणि पुन्हा एकदा झेल टिपतो. लाजवाब गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक करत असताना खेळाडू आहे अजय आणि अजयच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपले गेले. आतापर्यंत 4 झेल त्याने मात्र सक्सेसफुल त्या ठिकाणी टिपलेला आहेत. मित्रांनो म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक जेवढा महत्वाचा आहे तेवढंच महत्वाचे जे गल्ली पानमध्ये 2 क्षेत्ररक्षक स्लिपला असतो एक लेग साईडच्या स्लिपला असतो ते भरपूर महत्वाचे असतात कारण की यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू सुटल्यानंतर हे सर्व चेंडू अडवण्याचं काम आहे ना या 2 खेळाडूंना करावं लागतं आणि ते हे दोन्ही खेळाडू अप्रतिम करत आहेत. पुढील फलंदाज आता मैदानामध्ये पाहायला मिळेल अजय. गोलंदाजी ट्रॅकवर चौथं षटक टाकण्यासाठी अजय आला आणि नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल संदीप बारड. शेवटचे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये आता करायचे धावा. भरपूर धावांची गरज आहे. पहिला चेंडू ऑफसाइड यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला अजयच्या माध्यमातून. लाजवाब चेंडू अप्रतिम चेंडू. धावांची गरज भरपूर आहे. त्याचा दृष्टिकोनाने गोलंदाज सुद्धा आपल्याला या मैदानावर म्हणजेच अभ्यास करावा लागेल पुढच्या मॅच मध्ये कशी गोलंदाजी करायची तर या मॅच मध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून घ्यावी. पुढचा चेंडू पाहूया. स्लोवर गतीचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह फटका नाहीये पण क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावत होता चेंडू पर्यंत. बाउंड्री लगतचा क्षेत्ररक्षक आला तत्पुरता घेतली गेली एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या आता स्कोरबोर्डवर धावा लागल्या 20 धावा.
अजूनही 37 धावांची गरज, उर्वरित 4 चेंडू. ओहो, स्लोवर गतीचा चेंडू होता पण पंचांचा इशारा आहे तो हा वाईट चेंडू आहे. जास्तीत चेंडूने वळण घेतला. गोलंदाज सुद्धा तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे. एक चेंडू पुढ्यात ठेवतो तर एक चेंडू थोडासा मागे ठेवतो. आपल्या बोटांची जादू दाखवतो पण चेंडूने जास्तीच वळण घेतला आणि चेंडू वाईट घोषित केला. पुढचा चेंडू पाहूया. आकाशाला काय चेंडू उडवलाय, स्वतः गोलंदाज जज करतोय त्या ठिकाणी आणि हा विकेट. स्वतःच्या फॉलो मध्ये अप्रतिम झेल टिपला. फलंदाजाला सांगितलं चले जाऊचा नारा आणि फलंदाज बाद होतोय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी गोठेकर गावचा गोठेकर संघाचा तेस्तार गोलंदाज आधी याचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक अभिनंदन असेल. अनेक खेळाडू आहेत गोठेकर गावच्या आधी या स्पर्धेसाठी. गणेश दादा असतील, तसेच विचार केला प्रीतम जोशी असेल, ओमकार असेल, रोहन असेल, मेहनत घेत आहेत आपल्या गावची स्पर्धा. आणि या ठिकाणी अप्रतिम चेंडू, लाजवाब गोलंदाजी. खांडीपाडा संघाचा विचार केला, कुठेतरी धावा 56 धावा केल्या होत्या, 57 धावा त्यांना डिफेन्स करायच्या होत्या आणि या 57 धावा नाकास आणल्या समोरच्या संघाला म्हणजेच काठीचा पाडा संघाला. पुढील चेंडू पुढे येऊन शफल केला चेंडू, फटका खूप सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चुकी करतोय. जितूच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण खराब पाहायला भेटलं त्या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने आणि हा झेल धरतीला दान झाला. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या आपण पाहतोय 22 धावा स्कोर बोर्डवर. आता या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल, भरपूर धाब्यांची गरज आहे. हाफ ट्रॅकर लेट पण थेट शेवट गोड केला या फलंदाजाने आणि हा षटकार ठोकला. आणि नक्कीच अशा प्रकारे दोन संघामध्ये मॅच पाहायला मिळाली. एका साईडला खांडीपाडा संघ होता आणि एका साईडला काठीचा पाडा संघ आणि विजय प्राप्त करतो टीम खांडीपाडा संघ या पहिल्या मॅच मध्ये आदिवासी चषक मध्ये. आणि नो डाऊट या मॅच मध्ये आता मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. खेळाडू आहे टीम खांडीपाडा संघाचा जितू ठरतो मॅन ऑफ द मॅच. फलंदाजी करत असताना त्याने धावा केला 32 धावा, असा जितू ठरतो मॅन ऑफ द मॅच. डिंबे आणि माडीपाडा दोन्ही संघाच्या खरेदारा विनंती आहे का आपण मुख्य मंचाजवळ यायचंय. चला